नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयातील एक अतिशय सुंदर आणि आपल्या रोजच्या जीवनासाठी महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. आणि या लेसनचे नाव आहे गुड मॅनर्स, म्हणजेच चांगले शिष्टाचार, चांगल्या सवयी. आजच्या लेसनमध्ये आपल्याला समजणार आहे की शाळेत, घरी आणि इतरांशी वागताना आपण कसे वागले पाहिजे. चला तर मग हा धडा अगदी सोप्या मराठीत समजून घेऊया. तर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, व्हॉट विल बी युअर रिस्पॉन्स वेन समवन्स हेल्प यू. जेव्हा कोणी आपली मदत करते तेव्हा आपण काय बोलतो. हाऊ डू यू ग्रीट युअर टीचर इन द मॉर्निंग. तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा टीचरला सकाळी सकाळी कसे अभिवादन करता. विच गुड हॅबिट डू यू नो. तुम्हाला कोणत्या चांगल्या सवयी माहीत आहेत. तर तुम्ही हेल्प करता का. तर याचे तुम्ही आन्सर असे देऊ शकता की मित्राने किंवा मैत्रिणीने पेन्सिल, पेन किंवा कोणतीही वस्तू दिली तर मी तिला किंवा त्याला थँक्यू बोलते. त्याचबरोबर कोणी म्हणजे टीचर जर सकाळी मॉर्निंगला जर दिसले तर गुड मॉर्निंग म्हणतो, आफ्टरनून दिसले तर गुड आफ्टरनून आणि इव्हिनिंग तर गुड इव्हिनिंग. म्हणजे जे कोणी शिक्षकच नाहीत, म्हणजे टीचरच नाहीत, इतर कोणीही दिसले रिस्पेक्टेड पर्सन, तर काय बोलतो आपण, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग असे अभिवादन बोलतो. विच गुड हॅबिट्स डू यू नो. तर याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता कोणी आपल्याला काय वस्तू दिली तर थँक्यू बोलतो, किंवा काय आपल्याकडून चूक झाली तर सॉरी म्हणतो. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल आणि त्या पर्सनचं लक्ष नसेल तर एक्सक्यूज मी किंवा प्लीज असे वर्ड्स यूज करतो. तर या गोष्टींनाच आपण काय म्हणतो, गुड मॅनर्स. लेट्स लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. इट वॉज अ मंडे मॉर्निंग. इट वॉज अ मंडे मॉर्निंग मीन्स ती सोमवारची सकाळ होती. द बेल रँग अँड ऑल चिल्ड्रन रॅन इन टू ग्रेड 4. शाळेची घंटा वाजली आणि सर्व मुले इयत्ता 4च्या वर्गात धावत गेली. बट दॅट डे वॉज गोइंग टू बी व्हेरी स्पेशल. पण तो दिवस खूप विशेष असणार होता. का बरं, चला पुढे पाहूया. द टीचर एंटर्ड द क्लासरूम अँड स्माइल्ड अँड सेड. शिक्षक वर्गात आले, हसले आणि म्हणाले, चिल्ड्रन वी विल हॅव अ डे विदाउट रूल्स, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. म्हणजे शिक्षक म्हणाले, मुलांनो आज आपण नियम नसलेला दिवस साजरा करणार आहोत, काय होते ते पाहूया. The students were very excited. Swara jumped on the chair. Bhakti started shouting, "Yeah, no rules today." तर सर्व मुले जी खूप उत्साही झाली आणि सगळ्यांना वाटले आज नियम नाहीत, आपण काहीही करू शकतो. स्वराजने तर काय केले, खुर्चीवर चढून उड्या मारू लागला. तर भक्तीने मोठ्याने ओरडू लागली, हो आज कोणतेही नियम नाहीत. आयुष थ्रू पेपर बॉल्स इन द एअर. Avantika was talk loudly to her friends. Soon the classroom became very noisy. तर आयुषने काय केले, कागदाचे गोळे हवेत फेकले. पेपर बॉल्स मीन्स कागदाचे गोळे, एअर हवा, थ्रू मीन्स फेकले. अवंतिका तिच्या मैत्रिणीशी मोठ्याने गप्पा मारू लागली. थोड्याच वेळात वर्गात खूप गोंधळ आणि आवाज सुरू झाला. नॉइझी मीन्स मोठा गोंधळ किंवा आवाज. Soon the classroom became noisy. Nobody was listening. Books fell down, chalks broke into small pieces, and board was full of scribbles. Teacher just watched quietly. कोणीही कोणाचे ऐकत नव्हते. थोड्याच वेळात वर्गात खूप गोंधळ आणि आवाज सुरू झाला. पुस्तके खाली पडली, फेल डाऊन खाली पडणे, चॉक्स ब्रोक डाऊन इंटू स्मॉल पीसेस, खडूचे छोटे छोटे तुकडे झाले. ब्रोक मीन्स तुटणे, स्मॉल पीसेस छोटे तुकडे. फळ्यावर सगळीकडे निरर्थक रेघोट्या काढल्या गेल्या. द बोर्ड वॉज फुल ऑफ स्क्रिबल्स. स्क्रिबल्स मीन्स रेघोट्या ओढणे. टीचर जस्ट वॉच क्वाइटली म्हणजे शिक्षक मात्र काय करत होते, शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत बसलेले होते. Suddenly, the school headmaster was walking by, heard all the noise. He opened the door and looked inside. Everyone froze. तर अचानक शाळेचे मुख्याध्यापक हेडमास्टर तिथून जात होते आणि त्यांनी या सर्व गोंधळाचा आवाज ऐकला. सडनली मीन्स अचानक, नॉईज गोंधळाचा आवाज. त्यांनी दरवाजा उघडला आणि वर्गाच्या आत पाहिले तर सगळेजण स्तब्ध झाले. फ्रोज मीन्स स्तब्ध होणे. द रूम
was very untidy. The teacher smiled and said, "Good morning, sir. We are having a day without rules today." तर जे टीचर होती त्यांनी काय केलं, सरांना ग्रीट केलं की गुड मॉर्निंग सर, आज आम्ही विदाऊट रूल्स असलेला दिवस पाहणार आहोत. द हेडमास्टर लाफ अँड सेड, "ओ आय सी, देन लेट्स सी हाऊ लॉंग यू कॅन मॅनेज विदाऊट रूल्स." तर ते बोलले, शिक्षक हसले आणि म्हणाले, ठीक आहे, हे बघूया तुम्ही आज नियम नसलेला दिवस किती वेळ फॉलो करू शकता, पाळू शकता. पुढे काय होतं पहा मुलांनो. आफ्टर सम टाइम स्वराज कुड नॉट फाइंड हिज पेन्सिल. त्यानंतर काय झालं की स्वराजला त्याची पेन्सिल भेटत नव्हती, सापडत नव्हती. फाइंड मीन्स शोधणे, आणि त्याला मिळत नव्हती. भक्ती स्लिप्ड ऑन अ पेपर ऑन द फ्लोअर. तर भक्ती काय झाली, भक्तीचं काय झालं, ती फरशीवर किंवा जमिनीवर घसरून पेपरवरून घसरू लागली. आयुष नोटबुक वॉज टॉर्न. तर आयुषचं नोटबुक काय झालं, फाटले. आयुषची वही फाटली होती. अवंतिका काय म्हणाली बघा आता. अवंतिका सेड, आय कांट हिअर एनिथिंग इन दिस नॉईज. मी एवढ्या गोंधात मला काहीच ऐकू येत नाही. एव्हरीवन लुक टायर्ड अँड सेड. सगळेजण अतिशय कंटाळलेले आणि दुःखी झाले. देन टीचर आस्क्ड सॉफ्टली, चिल्ड्रन, डू यू एन्जॉय युअर डे विदाउट रूल्स. मग त्यानंतर काय होतं, टीचर त्यांना विचारते की मुलांनो, तुम्ही तुमचा विदाऊट रूल्स दिवस आनंदी वाटतोय का तुम्हाला, तुम्ही एन्जॉय करताय का तो दिवस. दे ऑल शाउटेड, नो मॅडम, इट वॉज टेरिबल. टीचर स्माइल. आणि मुलं काय बोलली की नाही मॅडम, हा दिवस आम्हाला आनंदी वाटत नाही. एका सुरात सगळेजण बोलू लागले. नाऊ लेट अस रिमेंबर आवर classroom rules. We will call them classroom etiquettes. She wrote on the board. त्यानंतर मुलांना त्यांनी शांत बसून पाहायला सांगितले. बोर्डवर त्यांनी क्लासरूम एटिकेट्स म्हणजे क्लासरूमचे नियम, वर्गातले नियम जे गुड मॅनर्स म्हणून ओळखले जातात, ते त्यांनी इथे बोर्डवर लिहून ठेवलेले होते, ते पाहायला सांगितले. देन चिल्ड्रन clean the room together. They promised never to forget their rules again. When the headmaster came again, he smiled and said, now this is the best class in the school. From that day, grade 4 became the most neat and happiest class in the school. मग त्यानंतर काय झालं, मुलांनी सर्वांनी एकत्र मिळून सर्व क्लास स्वच्छ केला आणि त्यांनी एकमेकांना आणि टीचरला प्रॉमिस केले, वचन दिले की इथून पुढे आम्ही असा गोंधळ घालणार नाही, आम्ही अशी रूम खराब करणार नाही. आणि त्याचबरोबर तिथून जाणारे हेडमास्टर पुन्हा एकदा तिथे आले आणि हसून बोलले, आता कसं छान आता वाटत आहे तुमचा क्लास, तुम्ही स्कूलमधले सगळ्यात बेस्ट स्टुडंट, चांगले स्टुडंट किंवा मुले दिसत आहात. त्यानंतर ग्रेड 4च्या मुलांनी कधीही दंगा किंवा मस्ती जास्त प्रमाणात केली नाही आणि त्यांचा क्लास नेहमी स्वच्छ आणि आनंदी दिसू लागला. तर मुलांनो, आता टीचरनी कोणकोणते रूल्स सांगितले ते आपण बोर्डवरचे लिहिलेले रूल्स पाहणार आहोत. तर फर्स्ट कोणता रूल आहे, लिसन केअरफुली व्हेन द अदर्स आर स्पीकिंग. म्हणजे तुमच्याबरोबर जर कोणी बोलत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर टीचर जेव्हा शिकवत असताना तुम्ही मित्रांशी बोलू नये, आपण शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट रूल काय आहे, रेज युअर हँड म्हणजे हात वर करणे. वर्गात आपल्याला काही बोलायचे किंवा उत्तर द्यायचे असेल तर अचानक बोलायचे नाही, आपण आधी हात वर करायचा आणि शिक्षकाने परवानगी दिल्यावरच बोलायचे. हे एक चांगले क्लासरूम मॅनर आहे. नेक्स्ट काय आहे, रेज म्हणजे वर करणे, हात म्हणजे हँड. कीप युअर डेस्क क्लास क्लीन. तर आपले बाग आणि वर्ग स्वच्छ ठेवा. कागद, पेन्सिल किंवा इतर वस्तू जमिनीवर टाकायच्या नाहीत. कचरा नेहमी कचरापेटीतच टाकायचा. बी काइंड अँड हेल्पफुल. दयाळू आणि मदत करणारे बना. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालेच तर मित्राची पेन्सिल खाली पडली किंवा काही वस्तू पडल्या गेल्या किंवा त्याला त्रास काय होत असेल तर मित्राला एखादी गोष्ट समजत नसेल तर समजावून सांगणे म्हणजे त्यांना मदत करणे, त्याच्याबद्दल दयाळूपणा फॉलो करणे. यूज पोलाईट वर्ड्स, प्लीज, सॉरी, थँक्यू एक्सेट्रा. आणि नेहमी जिथे आवश्यकता आहे तिथे प्लीज, सॉरी, थँक्यू ह्या अशा शब्दांचा वापर करणे.
तर मुलांनो, या संपूर्ण धड्यातून म्हणजे लेसनमधून आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. नियम नसतील तर वर्गात गोंधळ होतो, पण आपण चांगले नियम पाळले तर वर्ग स्वच्छ, शांत, सुरक्षित आणि आनंदी होतो. गुड मॅनर्स म्हणजे फक्त थँक्यू किंवा सॉरी म्हणणे नाही, तर इतरांचा आदर करणे, लक्षपूर्वक ऐकणे, त्याचबरोबर गरजूंना मदत करणे, नेहमी वर्ग स्वच्छ ठेवणे आणि सर्वांशी नम्रपणे बोलणे, त्याचबरोबर नियमांचे पालन करणे, हे सर्व गुड मॅनर्सचे लक्षण आहेत. तर मुलांनो, आज आपण गुड मॅनर्स या लेसनचा पूर्ण भाग शिकलो. म्हणजे पूर्ण लेसन शिकलो. आपण क्लासरूम रूल्स कोणते आहेत हे पाहिले. आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, बोलताना हात वर केला पाहिजे, वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे, मित्रांना मदत केली पाहिजे, प्लीज, सॉरी, थँक्यू यांसारखे पोलाइट वर्ड वापरले पाहिजेत. लक्षात ठेवा मुलांनो, गुड मॅनर्स मेक अस गुड स्टुडंट अँड गुड ह्युमन बीइंग्स. म्हणजे नेहमी चांगले वागा, नियम पाळा, इतरांचा आदर करा आणि आपला वर्ग आनंदी ठेवा. थँक्यू चिल्ड्रन. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.